नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चला आज आपण साधे सिंपल असे मस्त आज वांगे बनवणार आहोत. तर असे ताजे ताजे असे छान वांगे आहे. तर आज आपण शेंगदाणे भरून वांग्याची भाजी बनवणार आहे, गावाकडचे साधे आणि सोपी. तर आता बघा मैत्रिणींनो, हे वांगे आपण घेतलेले आहे त्याच्यासाठी भाजी बनवण्यासाठी, आणि परत त्याच्यात टाकण्यासाठी अजून हे घेतलेलं आहे. एक टमाटा घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे आणि लसण, त्याला लागण्यासाठी साहित्य लसण. आणि हे बघा मैत्रिणींनो, शेंगदाणे, हे शेंगदाणे घेतलेले. तर आज शेंगदाणे लावून अशी मस्त झणझणीत आणि चमचमीत सुकी वांग्याची भाजी आपण बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, चला प्रथम आपण काय करणार आहोत, वांगे कापून घेणार आहोत आणि पाण्यात ठेवणार आहोत, कारण वांग्याचं कडसर पाणी हे निघतं. सुकी साधी सोपी भाजी वांग्याची आपण बनवणार आहोत. चला मैत्रिणींनो, हे पहा, आपण वांगे असे छान असे कापले आहे. हे बघा, 4 भागा केल्या आहे. हे वांग्याच्या 4 फोडी म्हणजे 4 भागा केल्या आहे. आणि हा बाई देठ कापलेला आहे. देठ का बरं कापतात मैत्रिणींनो, कारण देठ कापला ना तर लवकर वांगं शिजतं आणि देठाला बी शिजल्या जातं, याच्यातून वाफ जाऊन वांगं शिजतं. नाहीतर मग देठ असल्यावर लवकर वांगं शिजत नाही. असं छान आता आपण वांग्याची भाजी. तर आता प्रथम बघा, आता ते वांगे आपण याच्यात टाकणार आहोत पातेल्यात, आणि त्याच्यावर हे पाणी टाकणार आहोत. हे पाणी का बरं टाकणार आहोत मैत्रिणी, पाण्यात वांगे का ठेवणार आहोत आपण, कारण वांग्याचं सर्व कडू पाणी निघून जातं, कडसरपणा निघून जातो आणि खायला छान लागतं. नाहीतर मग कडसरपणा लागतो, वांगे कडसर लागतात. तर त्याच्यासाठी वांगे नेहमी कापून, देठ कापून असे पाण्यात मसाला होईपर्यंत ठेवायचे. मसाला झाल्यानंतर हे वांगे आपण काढून घ्यायचे. तर चला आता आपण काय काय मसाला वांग्यासाठी करणार आहोत. चला आपण वांग्यासाठी काय काय मसाला करणार आहोत. तर चला, हे आपण शेंगदाणे घेतले आणि हा लसूण सोलून घेणार आहोत. तर हा बघा मैत्रिणींना, लसूण आपण सोलून घेणार आहोत. शेंगदाणे घेतले. आता त्याच्यात थोडेसे धणे आणि जिरे घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे मीठ घेणार आहोत चवीस. म्हणजे हे बघा मैत्रिणींना, हळद बी लगेचच घेणार आहोत. आता हा मसाला आपण छान असा वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकणार आहोत आणि हा शेंगदाण्याचा मसाला आपण वांग्यात भरणार आहोत. तर ह्या पद्धतीने हा मसाला आपण काढलेला आहे. त्याच्यात आता लसूण सोलून टाकणार आहे. तर बघा, ह्या पद्धतीने हा वाटायचा असं आणि मसाला करून तो भरायचा. आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, मध्यम आकाराचा. तर हे बघा मैत्रीण, छान असा हा मसाला आपण दळून घेतलेला आहे. पिवळा मसाला हा वांग्यासाठी. पिवळ्या मसाल्याची वांग्याची भाजी आपली साधी आणि सोपी. तर आता हा मसाला आपण त्या वांग्यामध्ये भरणार आहोत. तर हे बघा मैत्रीण, असं वांगं घ्यायचं आणि या वांग्यामध्ये असं आपण सर्व हा मसाला भरायचा. तर बघा, ह्या पद्धतीने असा वांग्यात सर्व मसाला आपण भरणार आहोत ह्या पुऱ्या वांग्यामध्ये. तर चला आता ते कसं भरणार आहोत आणि कसं बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, छान असं मैत्रिणींनो, आपण वांगे भरले आहे. शेंगदाण्याचा कूट वांग्यामध्ये भरलेला आहे. तर या पद्धतीने असा कूट भरायचा शेंगदाण्याचा वांग्यामध्ये. आणि त्याच्यासाठी लागणारे म्हणजे मैत्रिणींनो, बघा, अजून त्याच्यामध्ये आपण एक बटाटा बी घेतलेला आहे आणि एक टमाटर कापून घेतलेलं आहे वांग्याच्या भाजीसाठी लागणार, आणि लाल तिखट थोडं घेतलेलं आहे. तर साधे सोपी आपली गावाकडची वांग्याची भाजी कशी बनवत आहे ते तुम्हाला दाखवते. चवदार आणि तोंडाला चव येणारी अशी मस्त अशी वांग्याची भाजी, शेंगदाणे भरून. तर बघा, शेंगदाण्याचा पिवळा मसाला केला, कसा भरला आहे आणि कशी बनवत आहे ते तुम्हाला आता दाखवत आहे. चला मैत्रिणींनो, हे बघा, आपण छान असं आपलं पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत, तेल टाकलं. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, हे मिरची तिखट टाकणार आहोत. तिखटच्या नंतर
ते तिखट असं थोडंसं हलवून घेणार आहोत. तुम्हाला किती लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं. आता त्याच्यानंतर आपण हा मसाला टाकणार आहोत थोडा राहिलेला. तो मसाला झाल्यानंतर परत एकदा आपण असं छान असं हलवून घेणार आहोत. तो मसाला हलवल्यानंतर मैत्रिणी आपण हे वांगे टाकणार आहोत. वांगे टाकल्यानंतर मैत्रिणी आपण हे बटाटे टमाटर टाकणार आहोत आणि छान असं मस्तपैकी आपण आता हे वांगे हलवून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने करायचं माझ्या मैत्रिणी. तर छान असं आपण मस्त हलवून घेऊया. साधा आणि सिंपल अशी मस्त भरलेली वांग्याची भाजी शेंगदाणे वाटून. तर ह्या पद्धतीची भाजी तुम्ही करून बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी. ते बघा कशी आता आपली भाजी छान अशी तिला उकळी येत आहे. तर मैत्रिणी आता उकळी आलेले आहे, पण त्याच्यात आपण मसाला वाटलेलं पाणी टाकणार आहोत. जे मसाला वाटल्यावर पाणी असतं ना ते पाणी टाकणार आहोत, म्हणजे वांगे आपले छानसे असे शिजतील. तर हे बघा मसाला वाटलेलं शेंगदाण्याचं आपण ते पाणी टाकलंय. आता हे वांगे आपले छान असे मस्तपैकी आता शिजणार आहे. याच्यावर मैत्रिणी आता आपण झाकण ठेवणार आहोत. तर ह्या पद्धतीने अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपले शेंगदाणे लावून वांग्याची भाजी, भरेल वांग्याची, खायला इतकी टेस्टी लागते अशी साधी सोपी. तर मैत्रिणींनो चला आता मी याच्यावर झाकण ठेवत आहे वांगे शिजण्यासाठी. तर चला मैत्रिणी आता आपण झाकण काढून बघूया आपली वांग्याची भाजी. हे बघा आता त्याला उकळी यायला सुरू झालेली आहे आणि आता छान अशी उकळी येत आहे. तर परत एकदा आपण छान असं हलवून घेऊया. म्हणजे हलवल्यावर म्हणजे काय होतं, सगळे वांगे वरती खालचे असे होतात, म्हणजे लवकर पटकन शिजतात. आता आपण परत झाकण ठेवणार आहोत वांग्याच्या भाजीवर, वांगे शिजेपर्यंत. जास्त बी वांगे नाही शिजवायचे मैत्रिणी, कमीच थोडेसे. लय जास्त बी शिजल्यावर चांगले लागत, मध्यम शिजले का छान लागतात. तर हे बघा आता झाकण ठेवून देत आहे. तर मैत्रिणी चला आता आपण झाकण काढून बघूया. बघा असे छान असे मस्त वांगे शिजत आहे. तर परत एकदा असे हलवून द्यायचे, म्हणजे मग लवकर शिजल्या जाते. असे मस्त सगळे कोणी हे करायचं ना, सगळं गरा थोडंसं हलवायचं, म्हणजे लवकर शिजतात. तर अशी भाजी मैत्रिणी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. साधी आणि सोपी आपली वांग्याची भाजी गावाकडची, शेंगदाण्याचा कूट भरेल. तर आता ही भाजी आपली शिजत आहे, थोडी शिजायची राहिलेली आहे बाकी. तर परत आपण झाकण ठेवणार आहोत. मैत्रिणी बघूया आपण शिजलंय का वांग. तर हे बघा हे छान असं मस्त आता वांग आपलं हे शिजलं आहे. थोडंसं बाकी देठाला शिजलंय, मी देठ बघितले, देठाला शिजलं आहे. तर अजून थोडंसं ठेवून झालेलं आहे आपलं मस्त टेस्टी असं छान वांग. मीठ बी त्याच्यात टाकलेलं आहे चवीपुरतं, आणि एकदम खायला बी एकदम मस्तपैकी भातावर बी खाता येतं, पोळीबरोबर बी. असं छान असं गरमागरम वांगं आपण बनवलेलं आहे छान मस्त. या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब. हे बघा कसं शिजतं आहे आपलं वांगं. तयार झालेलं आहे मैत्रिणी, साधं सोपं आपलं वांगं. जास्त रस्सा बी नाही ठेवायचा, थोडा अंगचाच ठेवायचा असा. लय रस्सा बी ठेवला ना म्हणजे मग चांगले लागेल. जरा पातळ बी नाही करायचं, थोडं घटच करायचं, म्हणजे भाताबरोबर बी खाता येतं, सुकं बी खाता येतं, याच्यावर पोळीबरोबर बी खाता येतं. तर आता हे वांगं आपलं तयार झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही असं वांगं तयार करा, खाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली वांग्याची शेंगदाणे टाकून भाजी,
झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारी वांग्याची गावाकडची साधी भाजी. तर चला आपण आता गॅस बंद करणार आहोत. परत एकदा हलवून घेणार आहोत. हे बघा आता रस्सा बी घट्ट झालेला आहे. पिवळी वांग्याची भाजी. चला ह्या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा. हे बघा मैत्रिणी, आपली पिवळी वांग्याची भाजी तयार झालेली आहे, साधी आणि सिंपल. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा. चला पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे.